भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून युद्ध पातळीवर उपाययोजना करून रस्ते दुरुस्ती करावी, अन्यथा गणपती सणातच कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना देता जनांदोलन छेडले जाईल असा इशारा विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे। ते सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते। नंतरच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील आले, नंतरच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण आले, मुख्यमंत्री ही 3-4 बदललेले आहेत, त्या रस्त्याची अवस्था तीच। आणि आता अशी स्थिती आलेली आहे की जर आपण उचल झाली नाही आणि आपण जर जनरेटा तयार केला नाही तर हा रस्ता तसाच पडून राहील। 800 कोटी रुपयाचा टेंडर निघाला, म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की 6 ते 7 महिन्यामध्ये तातडीने हा रस्ता पूर्णत्वाला जाईल। श्रीफळ फळायला आम्हीच होतो, तुमचा सभा झाली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची। त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की मोठ्या कंपनीकडे काम दिलं गेलेलं आहे, परंतु ती कंपनी देखील त्याचा पोकळ वासा निघालेला आहे। केवळ एका रस्त्याचा विषय नाही, दोन्ही रस्ते चोकअप होत असल्या कारणाने 8-9 तास लोकांना म्हणजे वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो। सगळ्यात गंभीर विषय हा आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ट्रामा सेंटर नावाचं एक मोठं हॉस्पिटल जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलं। हे हॉस्पिटल देखील आज आपल्या कामावर बंद पडलेलं आहे। आज पेशंट मुंबईला गेल्याशिवाय, ठाण्याला गेल्याशिवाय दुरुस्त होऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे, मोठे दवाखान्यात तिथंच आहे आणि ते जाता जाता देखील त्यांना प्राण सोडावा लागतो। ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। म्हणून ह्या गंभीर विषयाकडे अत्यंत गांभीर्याने आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिलं पाहिजे आणि ते मी सगळ्यांना आव्हान केलेलं आहे।